आजच्या दिवसाची सुरुवात होती माझ्या वडे बनवण्यापासून. तर हाय फ्रेंड, मी शिवकन्या. तर आज सकाळीच मी शाबू भिजू घातले होते. मग आणि बटाटे पण शिजाय टाकले लगेच. मग आपला शाबू पण भिजलेलाच होता. मग लगेच शेंगाचं कूट ही वाटण्यासाठी शेंगाही भाजल्या आणि मिरच्या पण लगेच वाटून घेतल्या आणि कूट पण वाटून घेतले. बटाटे शिजलेले ती मॅश करून शाबूत टाकले. मग सगळं मिक्स केले. तर लगेच लाईट पण गेली. बरं झालं म्हणले लगेच वाटून घेतले. नंतर लवकर काय लाईट आलीच नाही, नाहीतर मग खलबत्त्यात वाटावं लागलं असतं. बरं झालं. मग नंतर सगळं ती मिक्स केले, सगळे एक जागी केले. मीठ तेवढं टाकायचं राहिलं होतं. मग मम्मीनं म्हणजे मीठ टाकलेस का, मग तेव्हा ध्यानात आलं माझे मीठ टाकायचं. लगेच मीठही टाकले आणि बघितले मीठ बरोबर होतं. नंतर थोडंसं कूट कंपलं होतं, मग कूट पण टाकले आणि एक जीव केल्याच्या नंतर गोल गोल वडे बनवून ठेवले साईडला. किती थोडे झाले होते, कारण थोडेच बनवले होते. मग नंतर तेल पण गरम करायला ठेवले. मग सगळे एक एक करून वडेही तळून घेतले. मम्मी गेली होती रानात गाय घेऊन. मग मम्मीला पण डबा द्यावा म्हणले. मग गेले होते मम्मीला डबा द्यायला. मग आल्याच्या नंतर भैयानं फोन केला की ह्या मुखवट्याचा फोटो पाठव म्हणून. मग भैयाला फोटो पाठवल्याच्या नंतर थोडा हा पण व्हिडिओ घ्यावा म्हणले. कसली बरी मम्मीनं आज देवपूजा केली. मग मग थोडासा विचार केला. गुलाब आज जरा कमीच घातली मम्मीनं. नंतर आज होती कोजागिरी पौर्णिमा म्हणून भैयानं ते मसाला दूध आणलं होतं. मग म्हणजे तेच पाकिट आणलं होतं. मम्मीनं म्हणली बनव. तर मी तर काय खात नाही दूध. मग म्हणले चला बनवा म्हणून. मग साखर ही आणि दूध मसाला हे ते सगळं टाकल्याच्या नंतर सगळं आठवणी घेतले. आठवल्याच्या नंतर डिडू येऊन म्हणतच होता काय बनवाली. मग लगेच बनलेलंच होतं. मग सगळं ग्लासात ओतून घेतले. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग.